Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी अनिता बिरजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक रस्ते के लिए. पिंपरी चिंचवड परिसरातील मुशी भागात एक इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सुमारे 10 ते 12 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सलग सुमारे असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज समोर आला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव वनिता वेद सिंगल, पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त विजय कुमार सूर्यवंशी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना संपर्क साधला आणि दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या तसेच जखमी झालेल्या व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. गरज पडल्यास लष्कराला पाचारण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती अनिता बिरजदार यांनी दिली. धन्यवाद. नमस्कार मॅडम. आपल्याला तुम्हाला कळलं असेलच की पिंपरी चिंचवडला तिथे तो कचऱ्याचा मोशी इथे डेपो होता ना, त्याच्या शेजारी एक बिल्डिंग होती 3 माळ्याची. त्याच्यामध्ये 15 लोक म्हणजे साधारणतः 15-20 लोक होते आणि तो म्हणजे ते कचऱ्याचा डेपो खूप दिवसांनी असा खचला आणि सगळ्या पूर्ण बिल्डिंग वरती पडलेला आहे. तर ते अडकलेले आहेत. तर 4 लोकांना बाहेर काढले त्यांनी आणि त्या बिल्डिंग मधून लोकांचे आवाज येत आहेत. एनडीआरएफची टीम तिथे आणि फायरची सगळी पोचलेली आहे तिथे. पण कसं जर गरज असेल तर आर्मीला पण आपण जरासं सूचना द्याव्यात. हो 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 ओके ओके ओके. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.